नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शुभांगी कळम तुमचं शालेय स्पर्धा परीक्षा या YouTube चॅनलवर हार्दिक स्वागत करत आहे। जसं आपण जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेची तयारी करत आहोत, येणाऱ्या ज्या 20 तारखेचा जो पेपर आहे तुमचा, त्याची आपण तयारी करत आहोत। पेपरचा वेळ आहे तुमचा 11:30 ते 1:30, म्हणजे 2 तासात तुम्हाला तो पेपर सोडवायचा आहे। आता काय पेपर कसं सॉल्व्ह करायचा हे तुम्हाला याच्यामध्ये खूप जास्त महत्त्वाचं आहे। म्हणजे इथे काय आपण व्हिडिओ आज याच्यासाठीच घेत आहोत की तुम्हाला जे नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेमध्ये जर त्या शाळेमध्ये तुम्हाला प्रवेश मिळवायचा असेल तर तुम्हाला माहिती आहे तुमचा जो कट ऑफ आहे तो 100च्या आसपासच लागतो। म्हणजे 2-3 मार्क कमी राहतील याला, फक्त एवढा तुमचा कट ऑफ लागेल। म्हणजे आपलं टार्गेट काय असायला पाहिजे, 100 पैकी 100 गुण मिळवण्याची। ही जी आपण आज स्ट्रॅटेजी बघणार आहोत त्याच्यामध्ये काय आहे, पैकीच्या पैकी म्हणजे 80 प्रश्न आहेत तुमच्या पेपरमध्ये, 80चे 80 प्रश्न तुमचे सॉल्व्ह झाले पाहिजे अचूक पद्धतीने। याच्यासाठीची जो आजचा व्हिडिओ आहे मी तुमच्या समोर घेऊन आलेली आहे। आता परीक्षा, आता हे काय नवोदय विद्यालयाची जी आपण परीक्षा देतोय त्या परीक्षेला आपल्याकडून काय अपेक्षा आहे, म्हणजे त्या परीक्षेची तयारी आपण कशी करायला पाहिजे, तो पेपर आपण कशा पद्धतीने सॉल्व्ह करायला पाहिजे, तिथे अप्रोच कसा ठेवायचा। म्हणजे हे जवाहर नवोदय विद्यालयाची समिती आहे तिला मुलांकडनं तुमच्याकडनं काय अपेक्षा आहे, म्हणजे तुम्ही खूप अभ्यास करावा अशी अपेक्षा आहे तर बिलकुल नाही। तुम्ही खूप पेपर सोडवताय, बिलकुल नाही, ही अपेक्षा नाहीये। तुमच्या पॅरेंट्सने तुमच्यावर ओव्हरबर्डन टाकावं ही अपेक्षा नाहीये। पण परीक्षा तुमच्याकडनं डिमांड काय करत असते, ह्या ज्या शालेय स्पर्धा परीक्षा होत असतात याचा कस नसतो लागत की तुम्ही किती अभ्यास करताय किंवा तुम्ही किती हुशार आहात। याच्यामध्ये कस या गोष्टी लागतो की तुमची बुद्धिमत्ता कशी आहे, तुमचं जे लॉजिकल थिंकिंग आहे हे कशा पद्धतीने डेव्हलप झालेलं आहे, आणि तुम्ही जे आतापर्यंत शाळेत जायला लागले ती पेपर देताय तोपर्यंत तुम्ही काय काय शिकलेले, म्हणजे किती बेसिकली तुम्ही गोष्टी शिकलेले, ह्या सगळ्या गोष्टींचा जो कस आहे तो आपल्या या स्पर्धा परीक्षांमध्ये लागत असतो। म्हणजे स्पर्धा परीक्षा आता ही नवोदय विद्यालयाची परीक्षाच नाही, तुम्ही सैनिकी स्कूलची परीक्षा द्या, स्कॉलरशिपची परीक्षा द्या, पुढे NTS द्या, MTS द्या, कोणतीही परीक्षा द्या, त्याच्यामध्ये हेच असतं। 50% नॉलेज परीक्षेमध्ये काय असतं, जे तुम्ही शिकलेले आहात आजपर्यंत, म्हणजे पहिलीपासून तुम्ही आता 5वी पर्यंत ज्याही गोष्टी शिकलेल्या आहात त्या तुम्हाला या परीक्षेमध्ये उपयुक्त होणार आहे। आपल्याकडे असतं एक नवोदय विद्यालयाच्या परीक्षेचं, प्रवेश परीक्षेचं एक पुस्तक आहे, एक गाईड आहे आपल्याकडे, काही प्रश्नसंच आपल्याला बाजारात मिळत आहे, तेवढ्यानीच होत नाही परीक्षा क्लिअर। त्याच्याही पलीकडे जाऊन काही गोष्टी असतात जशा ज्या बेसिक कॉन्सेप्ट ज्या आतापर्यंत तुम्ही शिकलेल्या असतात, 50% पेपर तर त्याच्यावर होत। आता बघूया परीक्षेमध्ये काय काय। सगळ्यात पहिलं काय असतं परीक्षेला आपल्याकडनं, आपल्या ज्या बेसिक कॉन्सेप्ट मूलभूत संकल्पना व्यवस्थित क्लिअर आहेत का तुमच्या। मूलभूत संकल्पना म्हणजे याच्यामध्ये आजपर्यंत तुम्हाला सगळ्या गणितीय क्रिया करता येतात का, जसं बेरीज, वजाबाकी, भागाकार, गुणाकार, ह्या झाल्या गणितीय क्रिया, ह्या अचूक पद्धतीने तुम्हाला करता येतात का। परत तुम्हाला मूळ संख्या, संयुक्त संख्या, विषम संख्या, समसंख्या हे गणितामध्ये झालेलं आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या क्लिअर आहेत का। म्हणजे जर तुमच्या ह्या बेसिक कॉन्सेप्ट म्हणजे मूळ संकल्पना जर तुमच्या व्यवस्थित असतील तर 50% पेपर, म्हणजे 80 प्रश्न आहेत तुमच्या पेपरमध्ये पूर्ण, 80 पैकी तुम्ही 40 ते 45 प्रश्न हे आजवर शिकलेले आहात ना। म्हणजे पहिलीपासून ते 5वी पर्यंत ज्याही गोष्टी तुम्ही शिकलेल्या आहात किंवा ज्या गोष्टी तुम्ही वाचलेल्या आहेत, ज्या गोष्टी तुम्ही बघितलेल्या आहेत, त्याच्यातून तुम्ही 40 ते 50 प्रश्न सोडवू शकता। आणि आता 80 पैकी 40-50 प्रश्न जर असे उरताय तर मग 35 ते 40 प्रश्नांचा राहिलेला इथे आपल्याकडे प्रश्न, 30 ते 35 प्रश्नांचा आपल्याकडे प्रश्न राहिलेला। म्हणजे नेमकं याच्यात काय करायचं, एवढे जे प्रश्न उरलेले आहे आपल्याकडे त्याचं आपण काय करायला पाहिजे। आता पहिले तर मूलभूत संकल्पना ह्या ज्याच्या क्लिअर असतील त्याला परीक्षेच्या दृष्टीने अभ्यास करायलाही सोपं गेलेलं असणार आहे आणि जास्त हेही हार्ड पण नाही जाणार आहे पेपर। आता पुढचं काय, अभ्यासक्रम। कोणतीही परीक्षा द्या, परीक्षा देण्याच्या आधी तुम्हाला हे माहित असणं गरजेचं असतं की परीक्षेमध्ये येणार काय आहे। ही प्रत्येक परीक्षेच्या आधी आपल्याला अभ्यासक्रम मिळतो, म्हणजे परीक्षेला तुम्ही पुस्तकं खर्च केले, ते पुस्तकं विकत घेतलेले आहेत, त्याच्यासाठी तुम्ही कोचिंग लावलेली आहे, तुम्ही रेग्युलर कोचिंगला जाताय, स्कूलमधून तुमचा चांगला प्रॅक्टिस करून घेतली जाते, चांगला सराव केला जात आहे, तुम्ही यूट्यूबवर वेगवेगळे व्हिडिओ पाहताय, हे
नंतरची गोष्ट झालेली आहे, ती तर आहेच गरजेची, पण सगळ्यात महत्वाचं अभ्यासक्रम म्हणजे काय, तुम्हाला जर माहित असेल की परीक्षेमध्ये किती विषय आपल्याकडे, भाषा, दुसरा आहे आपल्याकडे मानसिक क्षमता चाचणी आणि तिसरा विषय आपल्याकडे अंकगणित. आता या तिन्ही विषयांमध्ये काय काय येतं हा अभ्यासक्रम तर आपल्याला दिलेलाच आहे आधी. हे जर तुम्हाला माहित असेल तर तुम्ही त्या वेळी म्हणजे अभ्यासक्रम म्हणजे काय, तुम्हाला एक रस्ता मिळालेला असतो ना तो, आणि त्या रस्त्याने तुम्हाला जायचंय. तुम्ही स्टेप बाय स्टेप प्रत्येक गोष्ट ही केली जाता. म्हणून अभ्यासक्रम जर तुम्हाला व्यवस्थित माहित पाहिजे तर पुढे काय, विश्लेषण म्हणजे सिलेबस. आता अभ्यासक्रम तर मिळालेला आहे, पण पूर्ण जो सिलेबस दिलेला आहे त्यातून सगळ्याच पाठ्यांमधून किंवा सगळ्याच प्रकरणांमधून तुम्हाला प्रश्न येत आहेत का, परीक्षा सगळ्याच प्रकरणांमधून प्रश्न विचारते का, तर नाही, असं नाही होत. काही गोष्टी, काही प्रकरण असतात, जर तुम्हाला माहिती आता शेकडा हे प्रकरण आहे, याच्यातून 2 ते 3 प्रश्न तर चांगले देणार आहेत. नवीन प्रकरण ऍड झालेले जसं भूमितीचे आहे, त्याच्यातनं 4 ते 5 प्रश्न येणारच आहे. तर मग काय करायचंय अशा पद्धतीने की या प्रकरणांवर जास्तीत जास्त भर द्यायचा आहे. किंवा विश्लेषण जेव्हा करताय तुम्ही, हे परीक्षेमध्ये ह्या सगळ्या गोष्टी येत आहे. मागचे पेपर बघितले तुम्ही, त्याच्यातून कळतंय तुम्हाला की हे असे प्रश्न आहेत किंवा ह्या प्रकरणावर एवढे प्रश्न येत असतात, त्याचे मी चांगल्या पद्धतीने सोडवू शकतो. हे प्रश्न मला सोपे जातात. समजा जर संख्या असे ह्या प्रकरणावर जर प्रश्न आला तर तुम्हाला माहिती हे मला येतं, तर काय याच्यातून विश्लेषण करणं म्हणजे काय मला येतं आणि काय मला येत नाही, आणि परीक्षेमध्ये सगळ्यात जास्त काय विचारलं जातं, कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात, तर हे विश्लेषण म्हणजे सिलेबस अभ्यासक्रमानुसार ह्या गोष्टी तुम्हाला काढायला पाहिजे. जर तुम्ही हे काढलेलं असते तर हे तुम्हाला पुढे सोपं जाईल. आणि विश्लेषण म्हणजे काय, मागच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत 4 ते 5 वर्षांच्या कमीत कमी, एवढ्या जर तुम्ही सॉल्व्ह केलेल्या आहेत आणि त्याच्यातून तुम्हाला कळून जातं ना की एक्झाम परीक्षेमध्ये नेमक्या कोणत्या टॉपिकवर जास्त भर दिलेला आहे किंवा मला कोणता टॉपिक अवघड जातोय, म्हणजे मी त्याची चांगली प्रॅक्टिस करेल अजून, असं हे एक तुम्ही ठरवू शकता. दुसरं काय, सराव प्रश्नसंच म्हणजे तुम्हाला आता परीक्षेकडनं तुमच्या काय ज्या अपेक्षा आहेत त्याच्यात काय मूलभूत संकल्पना तुमच्या चांगल्या झालेल्या आहेत, तुम्हाला अभ्यासक्रमही माहिती आहे आणि तुम्ही त्या अभ्यासक्रमाचं आणि प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण सुद्धा केलेलं आहे. एवढं विश्लेषण केलं तेवढ्याने तर तुम्ही परीक्षा पास होत नाहीये. म्हणजे जर आता मी तुम्हाला सांगितलं, तुम्हाला पोहायला जायला सांगितलेलं आहे आणि तुम्हाला मी सांगतेय की तुम्हाला एक विहीर आहे, डायरेक्ट तिथं मी सांगते तुम्हाला तिथे पोहायला जा तुम्ही विहिरीवर, तुम्हाला विहिरीत पोहायला टाकलं तर तुम्ही त्या जागेत पोहू शकणार आहे का, नाही. पण तुम्हाला जर आधीच मी प्रॅक्टिस करायला लावलेली आहे, स्विमिंग पूल मध्ये गेले, तुम्ही व्यवस्थितपणे पोहायला शिकले, तुम्हाला एखादा कोच दिला, चांगला गाईड दिलेला आहे, तिथे तुम्ही शिकताय आणि त्याच्यानंतर जर मी तुम्ही 10-12 वेळेस त्या स्विमिंग पूल मध्ये पोहले, नंतर मग मी जर तुम्हाला विहिरीत किंवा नदीत सांगितलं की इथे जा आणि पोहा, तर तुम्ही व्यवस्थितपणे, कारण तुम्हाला माहित असणार आहे की पुढे काय येत असतं. तसंच परीक्षेला जाण्याच्या आधी म्हणजे आता अजूनही वेळ गेलेली नाहीये, तुम्ही काय करायचंय सगळ्यांनी, जर तुमच्याकडे सराव प्रश्न संच अवेलेबल होत नसतील तर अशा वेळेला नवोदय विद्यालय समितीचे जे मागचे प्रश्नपत्रिका आहेत, किमान 5 वर्षाच्या तरी प्रश्नपत्रिका तुम्ही सोडवून जाणं अपेक्षित आहे. कारण तसंच आहे, जर डायरेक्ट पेपरला गेले तुम्ही तर तुम्हाला काय ते प्रेशर जे असतं एक्झामचं ते हँडल होणार नाही. प्रश्न जर येत नसतील तर तुमचा कॉन्फिडन्स कमी होईल. कॉन्फिडन्स कमी झाला म्हणजे प्रश्न चुकतील, जास्तीत जास्त प्रश्न तुमचे चुकतील. त्याच्यामुळे काय करायचंय, किमान मागच्या 5 वर्षाच्या प्रश्नपत्रिका ह्या सोडवायच्या. काहीही झालं तरी आजपासून जरी तुम्ही सुरुवात केली तर डेली 5 दिवस म्हटले तर तुम्ही ह्या प्रश्नपत्रिका सॉल्व्ह करू शकता, म्हणजे परीक्षेपर्यंत तुमच्याकडे होईल. आणि जर तुम्हाला माहिती आहे की आता ह्या प्रश्नपत्रिका सोडवल्या तर कोणाला माहित नसेल की एक्झॅक्टली एक परीक्षेमध्ये कोणत्या घटकाचे कोणते प्रश्न असतात, किती प्रश्न असतात, त्या प्रश्नांना आपल्याला वेळ किती लागतोय सोडवायला, हे सगळं काही हे जे सराव करणार आहात तुम्ही घरी त्याच्यातून तुमचं होईल. म्हणजे तुम्हाला ती आयडिया येऊन जाईल. आता जसं मानसिक क्षमता चाचणी 40 प्रश्न आहेत, किती वेळ त्याला तुम्हाला सोडवायला लागतोय. परत तेच भाषा विषय आहे, भाषा विषयाला तुम्हाला किती 20 प्रश्न आहे, वेळ किती लागतोय सोडवायला. अंकगणित आहे, अंकगणिताचे 20 प्रश्न असतात पेपरमध्ये, त्याला किती वेळ लागतोय. असं जे आहे
हे सगळं काही जर तुम्हाला घरीच माहित असेल, पेपर काय आहे एक्झॅक्टली कसा आहे, तर सराव प्रश्न सोडवले, सराव प्रश्न संच पूर्ण फुल लेंथ म्हणजे 80 प्रश्नांचे सराव प्रश्न, त्याच्यातून तुम्हाला एक आयडिया पण येते की मला मार्क किती पडताय. समजा 80 पैकी तुमचे किती प्रश्न बरोबर येत आहे, त्याच्यानुसार तुम्ही मार्कचं कॅल्क्युलेशन करू शकता. किती मार्क पडताय, मला अजून किती इम्प्रूव्हमेंट करू शकतो. मी इम्प्रूव्हमेंट करू शकतो म्हणजे असं नाही की तुम्ही आता डायरेक्ट तो चॅप्टरचा एखादा व्हिडिओ बघायचा किंवा तो चॅप्टर घेऊन त्याचे डायरेक्ट सोल्युशन काढायला बसायचे, असं नाही करू शकणार आहे तुम्ही. आता काय, प्रश्नपत्रिका विश्लेषण केलं म्हणजे सराव प्रश्न सोडवले, तुम्हाला याचा अंदाजा येऊन जाईल की आपल्याला कोणत्या टॉपिक मधनं किती प्रश्न आणि त्याच्यावर नवोदय विद्यालय समितीने किती भर दिलेला आहे हे तुम्हाला त्याच्यामध्ये कळून जाईल. म्हणजे आणि सराव प्रश्न सोडवताना तुम्हाला अजून एक चांगली गोष्ट कळेल की तुम्हाला जर काही प्रश्न सोडवता येत नसतील, म्हणजे काही प्रश्न आहे की तुम्ही बघशाल, प्रश्न वाचणार आणि तेवढ्यातच तुम्हाला कळून जाईल की याचं उत्तर हे, पण काही प्रश्न असे असतील की तुम्ही 2 मिनिटं 3 मिनिटं 5 मिनिटंही त्याच्यावर विचार करणार आहे, पण तुमच्याकडनं ते सॉल्व्ह होत नाही किंवा तुम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न जरी करत आहात तर ते तुमचे चुकताय. तर मग अशा वेळेस काय होत आहे, ते जे टॉपिक असणार आहे त्या टॉपिकला तुम्हाला परत बघायला, म्हणजे घरीच असताना तुम्ही परत त्याला एकदा रिवाइज करू शकताल व्यवस्थितपणे. जर तुमच्या कॉन्सेप्ट क्लिअर नसतील तर जर तुम्ही क्लिअर करून घेणार असाल तर हे सगळा तुमचा तिथे फायदा होईल. म्हणजे इथे काय फक्त 5 मी किमान सांगितलेले, याच्यापेक्षा जास्त तुम्ही सॉल्व्ह करू शकता, पण कमीत कमी 5 सराव प्रश्न संच किंवा 5 वर्षाचे मागील 5 वर्षाचे पेपर, शक्यतो मागील 5 वर्षाचे पेपरच सॉल्व्ह करा. जर ते नाहीच उपलब्ध झाले तर तुम्हाला सराव प्रश्न संच मिळून जातील. पुढे अजून काय, आता ह्याच्यामध्ये इथे आपण बघितलेलं आहे किती झालेले 30 ते 35 प्रश्नांची आपली एक स्ट्रॅटेजी ही मूलभूत संरचनेच्या संकल्पनेच्या पलीकडे जे येतात उरलेले प्रश्न असतात ते विश्लेषण, सराव प्रश्न संच ह्याच्यामध्ये गेलेले असतील. जर आता काय आत्मविश्वास, म्हणजे जर तुम्ही कॉन्फिडंट असाल परीक्षा देताना तर तुम्हाला आजपर्यंत काय जो अभ्यास केलेला असेल, तुम्ही ह्या परीक्षेची तयारी कधीपासून करताय ते कधीच मॅटर नाही करणार आहे. पण जर तुमचा कॉन्फिडन्स चांगला असेल तर तुम्ही काय फास्ट क्वेश्चन सॉल्व्ह करू शकणार आहे. आणि इथे काय होईल, जर तुम्ही सराव प्रश्न संच आधी घरी सॉल्व्ह केलेले, तुम्हाला हे तर माहिती ना, कळेल की बाबा की हे टॉपिक आहे, याचे प्रश्न जर मी सॉल्व्ह केले, पहिले सॉल्व्ह केले तर हे मला अवघड जात आहे, हे माझा वेळ खूप घेत आहे हे प्रश्न. आणि काही टॉपिक असे असतील जे तुम्ही बघताच क्षणी तुम्हाला कळेल की याचं उत्तर हे. तर आता परीक्षेमध्ये जर तुम्ही सिरियलनी प्रश्न सोडवायला गेले, जसा पेपर आला पहिल्या पेजपासून सगळे प्रश्न सोडवताय, पण तुम्हाला पहिले 5-10 प्रश्न काही जमलेच नाही आणि तुम्ही सॉल्व्ह करताय, पण सॉल्व्ह जरी केले तर त्याचे उत्तर चुकीचे निघताय, तर अशा वेळेला काय होईल, तुमचा कॉन्फिडन्स कमी होईल. घरी सराव प्रश्न सोडवले तर हे जरी उत्तर चुकीचे राहत असतील तर तुम्हाला एक हॅबिट होऊन जाईल ती की हे प्रश्न आपल्याला जमत नाहीये, याच्यामध्ये आपण जास्त वेळ नाही घालायला पाहिजे, पुढे जे आपल्याला सोपे जातात जे टॉपिक आपण त्याचे प्रश्न पहिले सोडवूया, म्हणजे तो तेवढा तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स येईल. आणि असं मध्ये काय असतं, जर एकदा आपल्याला कळलं, समजा तुम्ही 80 पैकी 50 प्रश्न पहिल्या वेळेस सॉल्व्ह केले, ह्याच्यात काय येईल, तुम्हाला कॉन्फिडन्स येऊन जाईल, हा आता माझं नवोदय परीक्षेमध्ये म्हणजे इथे माझं सिलेक्शन होणं तर कन्फर्म आहे. म्हणजे उरलेले जे 30 प्रश्न असतील, 30 प्रश्नांना तुम्ही तुमच्या पद्धतीने सॉल्व्ह करू शकाल. जरी तुम्हाला आन्सर येत नसतील तरी एक लॉजिकली तुम्ही त्याला सॉल्व्ह करू शकाल. म्हणजे इथे तुम्ही जर 50 प्रश्न सॉल्व्ह करताय फर्स्ट इन्स्टन्स मध्ये तर तुमचा काय एक कॉन्फिडन्स बिल्डअप होऊन जातो तेव्हा. आणि नंतर आपल्याला येत पण नसेल प्रश्न तर त्यावेळेला आपण ट्राय करतो किंवा आपण थोडं लॉजिक लावतो आणि त्याच्यानंतर ते सॉल्व्ह पण होऊन जात असतात. पुढे काय, स्मार्ट वर्क करण्याची तुम्हाला जास्त गरज आहे. आता 80 प्रश्न आहे, 80 पैकी 75 प्रश्न जे असे असतील जे तुम्ही एवढ्या वेळात जो अभ्यास केलेला आहे त्याच्यातूनच तुम्हाला प्रश्न येणार आहे. पण 5 प्रश्न असतील, 4 ते 5 प्रश्न असे असतील तुमच्याकडे ज्याचा तुम्ही अभ्यास केलेला नसेल किंवा जे तुम्हाला अवघड जात आहे किंवा जे तुमच्यासाठी खूप नवीन आहेत अशा पद्धतीचे प्रश्न येतील. पण असे प्रश्न आले तर इथे काय घाबरून जायचं नाहीये, कारण हे प्रश्न काही खूप वेगळे नसतात. हे प्रश्न तेच असतात, फक्त एक स्टेप पुढे ऍडव्हान्स लेवलला जाऊन त्यांनी तुम्हाला विचारलेलं असतं. ओके, ऍडव्हान्स लेवलला जाऊन विचारले असतं. जर तुम्ही इथे 75 प्रश्नांपर्यंत व्यवस्थितपणे पोहोचताय तर हे 4 ते 5 प्रश्न परत इझी जाईल, कारण इथे स्मार्ट वर्क करायचंय तुम्हाला.
म्हणजे लॉजिकली विचार करायचा आहे की याचं काय उत्तर असू शकतं. हे आता इथे असे प्रश्नही आपण सरावामध्ये घेतलेले आहेत काही, ज्याचं बायोलॉजिकली आन्सर आपल्याला काढायचं असतं. म्हणजे समजा विषम संख्या, सम संख्या अशा मध्ये तर हे प्रश्न भरपूर आलेले होते. त्याच्यातून तुम्ही विचार करू शकता की बाबा 2 ऑप्शन इलिमिनेट करू शकता. भरपूर काही होतं आणि 4 ते 5 प्रश्न असतात. याच्यावर तुमचा कट ऑफ सुद्धा ह्याच प्रश्नांवर डिसाईड होत असतात. कारण 75 प्रश्न हे कोणतेही विद्यार्थी सोडवतात. ज्यांनी चांगला अभ्यास केलेला आहे, ज्यांचं बेसिक कॉन्सेप्ट चांगले आहे, ज्यांचं विश्लेषण खूप छान केलेलं आहे, त्यांना अभ्यासक्रम माहिती आहे, हे विद्यार्थी 75 प्रश्नांपर्यंत पोहोचतीलच. पण ते 4 ते 5 जे प्रश्न असतील तुमच्या पेपरमध्ये, हा तुमचे कॉन्फिडन्स वर डिपेंड करतं आणि तुम्ही किती स्मार्ट वर्क करता पेपरमध्ये, किती लॉजिकली विचार करतात, त्याच्यावर ते तुमचे करेक्ट येतील किंवा नाही हे तिथे डिसाईड होईल. आता पेपर सोडवायचा आहे तर पेपर सोडवायची पद्धत कशी असायला पाहिजे. 80 प्रश्न आहे तुमचे, 80 पैकी 50च प्रश्न आहेत. आता 80 प्रश्न आहे ना आणि वेळ आहे तुमच्याकडे 2 तास. तर याचा 2 तासाचं जे आहे त्याचं बायफर्केशन करून घ्यायचं. 1 तास, परत 30 मिनिट आणि पुन्हा 30 मिनिट, अशा 3 राऊंड मध्ये तुम्हाला तुमचा पेपर सॉल्व्ह करायचा आहे. पहिल्या 1 तासामध्ये काय करायचंय, पेपर व्यवस्थित बघून घेतलेला आहे व्यवस्थित आणि असेच प्रश्न सॉल्व्ह करायचे, ते इझिली सॉल्व्ह करता येतील असे प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करायचे पहिल्या याच्यामध्ये. म्हणजे इझिली सॉल्व्ह. 80 पैकी तुम्हाला 50 प्रश्न तर सहजपणे जमून जात असतात. फर्स्ट इन्स्टन्स मध्ये 50, 45 जमतील, कोणाला 40 जमतील, 50% तरी तुम्ही पोहोचताय ना. ते पहिल्या 1 तासामध्ये जर तुम्ही कॉन्फिडेंटली एवढे अचूक पद्धतीने सॉल्व्ह केले, म्हणजे एखादा प्रश्न आहे बघितला आणि कळलं की हे उत्तर आहे, टिक केलं, पुढचा प्रश्न बुद्धिमत्ता आहे जसं की त्याच्या समान आकृत्या शोधायच्या असतात, कधी त्याच्या पुढचा क्रम लागलेली आकृती सोडवायची असती, नाहीतर मग तुमचे भाषा विषयाचे जे उतारे असतात त्याच्यामध्ये जे डायरेक्ट आन्सर सापडतायत तुम्हाला, फक्त प्रश्न वाचताय तुम्ही आणि लगेच उतार्याकडे बघताय, तुम्हाला उत्तर सापडतंय. किंवा गणितामध्ये असे 10 ते 15 प्रश्न तर असे असतील ज्याचं तुम्ही ह्या 50 मध्ये घेऊ शकता. हे त्याच्यामध्ये सॉल्व्ह होऊन जातील तुमचे. असे प्रश्न तुम्हाला पहिल्या 1 तासामध्ये सॉल्व्ह करायचे. आता तुम्हाला कसं कळणार आहे की 1 तास झाला, तर तुमच्या नवोदय विद्यालयाच्या समितीने असं एक दिलेलं आहे ना तुम्हाला एक क्रायटेरिया सूचनांमध्ये, की दर अर्धा तासाला एक बेल वाजवली जाईल आणि तुम्हाला सूचना देण्यात येईल की तुमचा आता 30 मिनिटांचा वेळ किंवा अर्धा तासांचा वेळ हा संपलेला आहे. तर अशा 2 वेळा बेल झाला 30-30 मिनिटांच्या, म्हणजे 1 तास संपला. हे 50 प्रश्न तेव्हा झालेच पाहिजे. 45 ते 50 प्रश्न त्यावेळेला. उरलेले 30 प्रश्न आहे. 50 प्रश्न असे असतील ज्याच्याबद्दल तुम्ही 100% शुअर आहात की हे प्रश्न माझे चुकणार नाहीत, असे हे 50 प्रश्न असतील वरचे. परत मग दुसऱ्या राऊंड मध्ये कोणतेही प्रश्न घ्यायचे ज्याच्याबद्दल 50% शुअरिटी येईल. म्हणजे 4 ऑप्शन आहे तुमच्याकडे, A B C D. त्यापैकी तुम्ही C, A आणि D ला तुम्ही इलिमिनेट करताय आणि तुम्हाला कन्फ्यूज आहे B आणि C ह्या ऑप्शन मध्ये. असे प्रश्न तुम्ही ह्या दुसऱ्या 30 मिनिटांमध्ये सॉल्व्ह करायचे. म्हणजे असे प्रश्न तुमच्याकडे असतील, 20 प्रश्न असतील असे तुमच्याकडे. ओके, म्हणजे ज्याच्याबद्दल तुम्हाला 2 ऑप्शन्स मध्ये कन्फ्युजन आहे. आता काही काही मुलं आहेत तर त्यांचे ते कमी पण असतील किंवा जास्तही असतील, कोणाचे 25 असतील उरलेले असतील यावेळेस प्रश्न, किंवा कोणाचे 15 प्रश्न राहिलेले असतील यावेळेस. तर मग हे प्रश्न इथे सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला ही एक हे असेल की 50% ज्याच्याबद्दल अश्युरन्स आहे, फक्त 50%. 2 ऑप्शन्स तुम्ही इलिमिनेट करून टाकले की हे 2 ऑप्शन याचं उत्तरच नाहीये, 2 मध्ये तुम्ही कन्फ्युजन आहेत. अशा वेळेला तुम्ही हे प्रश्न सॉल्व्ह करायचे. आणि उरलेला जो 30 मिनिटांचा वेळ आहे शेवटचा, म्हणजे इथे तुमचे 10 किंवा काही विद्यार्थ्यांचे 15 प्रश्न असे उरलेले असतील की याच्यामध्ये आता तुम्हाला 30 मिनिटांमध्ये सॉल्व्ह करायचे, ज्याच्यात तुम्हाला एक तर त्याचं व्यवस्थितपणे नॉलेज नाही आहे अशा प्रश्नांचं, किंवा ते प्रश्न सोडवताना वेळ घेताय तुमचे जास्तीचे, असे प्रश्न तुम्ही शेवटच्या वेळात सॉल्व्ह करायचे. आणि याच्यापैकी कमीत कमी 6 ते 7 एवढे प्रश्न इथे बरोबरच यायला पाहिजे. कारण हे जे प्रश्न असणार आहे तुमचे, तर इथे बघितलं आपण 4 ते 5 प्रश्न असतात शेवटचे जे कट ऑफ डिसाइड करत असतात. तसंच जर तुम्ही
इथे 10 वर असाल तर तुमचे 6 ते 7 प्रश्न बरोबरच यायला पाहिजे. म्हणजे काहीतरी स्मार्ट वर्क करायचं, काहीतरी लॉजिक लावायचं आणि त्याचं उत्तर हे काढायचं. म्हणजे जर तुम्ही बघितलं व्यवस्थितपणे पेपरमध्ये, तिथे ऑप्शन्स असतात, ज्याचं उत्तर आपल्याला मिनिटांमध्ये असतं, किंवा 2 ऑप्शन दिलेले ते तासांचे, पुन्हा उरलेले ऑप्शन मिनिटांचे. तर अशा वेळेला जे आहे तुम्ही व्यवस्थितपणे इथे सॉल्व्ह करू शकता. आणि अशा पद्धतीने तुम्ही पेपर सॉल्व्ह करायचा 3 राऊंड मध्ये, 1 तास 30 मिनिट आणि 30 मिनिट. बस एवढंच, ही स्ट्रॅटेजी आहे. हा व्हिडिओ जो आहे पूर्णपणे पाहिल्याबद्दल, शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप थँक्यू आणि येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला खूप शुभेच्छा.